तेवढंच संत का? संत थोडी बनतोय मी. ध्यान से देखिए, यही है वो प्रेसिडेंशियल गैलरी, यही है. तर या व्लॉग मध्ये आपण बघणार आहोत US प्रेसिडेंटचं एअरक्राफ्ट. रिसेंटली न्यूज मध्ये होतो B2 बॉम्बर, आपण ते पण बघणार आहोत. आणि नासाचं स्पेस शटल. चला तर बघूया आपण. चलिए शुरू करते हैं. So let's go. नमस्कार मंडळी. राम राम मंडळी, कसा शेतस? नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आम्ही आता खूप इंटरेस्टिंग जागे आले आहोत. त्याचं नाव आहे नॅशनल म्युझियम ऑफ US एअरफोर्स. सो ह्या म्युझियमचं वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सगळ्यात मोठं एअरफोर्सचं म्युझियम आहे. ओके, चला तर आता जाऊया म्युझियममध्ये. ही आहे म्युझियमची एंट्रन्स. येताच बरोबर त्यांनी आम्हाला हा मॅप दिलाय. म्युझियम खूप मोठं आहे, सो आम्हाला ह्या मॅपची खूप हेल्प होणार आहे आणि आम्ही काही इम्पॉर्टंट गोष्टी पहिले पाहणार आहोत. चला आता तुम्हाला दाखवते मी म्युझियम. सो मला वाटतं की आपण पहिले वर्ल्ड वॉर II गॅलरी इथे जाऊया. एंट्रन्स इथे आहे, म्हणजे हे असं असेल आणि लेफ्टला जावं लागेल. ओके, चलो लेट्स गो. तर हे जे दोन सूट आहेत, हा एक इलेक्ट्रिकली हिटिंग सूट आहे त्या काळातला, आणि हा जो सूट आहे तो अलास्का वेदरसाठी बनवला होता यांनी. तर इथे तशी माहिती लिहिलेलीच आहे इथे पण. तर हा 1941चा सूट आहे आणि हा पण त्याच अराउंड त्याच टाइम फ्रेमचा आहे. त्या काळातले तुम्ही बघू शकतात की हे सर्वायवल सूट आहे, की यांच्याकडे काय काय असायचं. फिशिंगचं पण गेअर आहे यांच्याकडे. तर हे बघा, वाव, हे प्लेन बघा किती मोठे आहेत. एक ती छोटं प्लेन पण आहे. राम राम भाऊ, कसा शेतस? ओ भाऊ, हे B-18 प्लेन आहे वर्ल्ड वॉर II मधलं. वाव, हे प्लेन किती मस्त आहे. प्लेनचं इंजिन पण दिसतंय मला इथे. हे बघा, प्लेनचं इंजिन आहे. हे राईट ब्रदर्सने केलेलं आहे. अरे वा. आणि या प्लेनचं नाव आहे B-25B. त्याची माहिती तुम्ही स्क्रीनवर आता मी टाकेलच. हे बघा, ते कसे प्लेन मधनं फायर करायचे बघा, दिसतंय तुम्हाला इथून. हे बघा, माझ्यावर पण एक विमान दिसतंय इथे. सगळीकडे विमानच विमान आहेत. या प्लेनचं नाव आहे B-24D स्ट्रॉबेरी बीच. मला माहिती नव्हतं इतके प्लेन यूज केले होते यांनी वर्ल्ड वॉर II मध्ये. पण हे तर खूपच मोठं प्लेन आहे बघा. मागे त्याचा विंग दिसतोय मला पूर्ण. हा हे बघा, यांना 1, 2, 3 आणि 4 इंजिन वाटतायत बघा या प्लेनला मला. बघा, त्याचं इंजिन पण दाखवलं यांनी इथे खाली. सगळं राईट ब्रदरनेच केलेलेच वाटतं. तर हे प्लेन मोस्टली बॉम्ब ड्रॉप करण्यासाठीच वापरलं गेलं होतं. तुम्ही बघू शकता बघा, त्यांनी असं बॉम्ब्सचे पण एक चिन्ह लावलेले इथे. जनरली ह्या प्लेनने ते बॉम्बच टाकले असतील एनिमीजवर. ते खालून, मला वाटतं खालून टाकले असतील त्यांनी बॉम्ब्स.
तुम्ही हे जे विमान पाहताय त्याचं वजन आहे 7500 LBs. हे जे तुम्ही सगळे विमान पाहताय हे सगळे वर्ल्ड वॉर II मध्ये यूज केले आहेत. आणि प्रत्येक विमानाचं एक वैशिष्ट्य आहे की ते कुठल्या कुठल्या कारणासाठी आणि कधी यूज केले गेले याची सगळे त्यांनी हिस्ट्री तिथे लिहिली आहे. ऑपरेशनल जेट फायटर. ओ, तुला बसायचे का याच्यामध्ये बसायचे? हो, जेट फायटर आहे बेटे. बसायचं बेटा प्लेन मध्ये? हो म्हणा, बसायचं तुला? हो म्हणा. अच्छा अच्छा अच्छा. तर हे तुम्ही बघू शकता आता 1910 पासनं ते पुढे आता 2019 पर्यंत कसे प्लेन्स डेव्हलप झालेले आहेत. त्यांनी छोटे प्रोटोटाइप्स ठेवलेले आहेत. 1920ला असे होते प्लेन्स. हे 1930चे प्लेन. थोडेफार बघा त्यांनी काही वेगळं लावलेलं प्लेन्सला. चे प्लेन. पण आलो आहोत 1950ला. खाली एक कमर्शियल प्लेन दिसत आहेत. अमेरिकेतली एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वॉटर फिल्टर्स असतील. तिथे तुम्ही पाणी घेऊ शकतात. बघा आमच्या बॉटल होती, मी बॉटल भरली आत्ता. सो हे खूप चांगलं असतं की जिकडे पण तुम्ही जाणार तुम्हाला पाणी अवेलेबल असतं. आणि हे फिल्टर वॉटर असतं बघा. तर आता आपण जाणार आहोत स्पेस शटल जे प्लेन असतं एअर नासाचं. त्याच्यात हे बघा हे असं असतं मिसाईल रॉकेट आणि त्याच्यात हे प्लेन असतं. आज तर लकी दिवस आहे. आज प्रेसिडेंटचं विमान, नंतर नासाचं विमान. काय काय बघते पिऊ अजून? चला नासाचं विमान बघूया. हे बघा त्याचे एक्झॉस्ट किती मोठे एक्झॉस्ट आहे. नासा. तर बघा ते असं हे स्पेस शटल असं चालवता इथून. ते किती छोटी जागा असते बापरे. भाई ये तो शुरू होते खत्म हो गया यार. एक वरून एक व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. आता बघा सगळे प्लेन्स आहे. मंडळी आता तुम्ही बघू शकता प्रोग्रेस झालेली आहे. पियू डायरेक्टली स्पेस शटल उडवते. लायसन्स आहे का पियू? येस आहे. अच्छा, स्पेस शटलचा लायसन्स आहे तुझ्याकडे? दाखव तर काय उडवते पियू मला. तू काहीतरी उडवते. उडला तर उडला. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. पियू मूनवर लँडिंग करता. चल लवकर. वा बघू शकता पियूने उडवायला सुरू केलेलं. पियू पियू व्यवस्थित. कमॉन 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 पियू. गेली. अरे वर चालली तू, खाली जायचं तुला. चला परत परत उडवते पियू. प्रेस ट्रिगर टू चेंज व्ह्यू. काहीतरी दाब पियू बटन. Long range tracking cameras at Kennedy Space Center picking up the first footage of the shuttle at a distance of 16 miles from the landing site. Discovery Houston, show you a little right, bring the stick left, and line up with the diamond. 3,000. हे सोडून द्या विमान म्हणे. असं सोडून देऊ का विमान? लोक माझ्यावर डिपेंडंट आहे तिथे. हो एकदम खूप जास्त लोक बसलेत. माझे एक पण व्यक्ती नाही.
गजब बेइज्जती है. चला चला मळसर 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 चला. ओके, आता तुम्ही आता बघताय ते जे विमान आहे ते म्हणजे हे इथे सोल्जर्स, त्यांचे वेपन्स त्यांना घेऊन जाण्यासाठी हे खूप मोठं विमान आहे. तुम्ही इथे पाहू शकतात त्यांनी खूप हिस्ट्री दिली आहे की इथे ते बुलडोजर, त्यांच्या गन्स, ते ट्रक्स, 127 लिटर पेशंट्स अँड देअर अटेंडंट्स इन वन डबल कॅबिन असं म्हणताय. सो आता निखिल चाललाय मध्ये. चला तर आता जाऊया मध्ये. जय महाराष्ट्र. लेकिन एक सेकंड. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र काका. वाह, किती सारे प्लेन्स आहेत. तर हे सगळ्यात खुंखार विमान तुम्ही बघू शकता जे आता सध्या खूप न्यूजमध्ये होतं, B-2 बॉम्बर. सो हेच ते विमान होतं की जे अमेरिकेवरनं इराणला 38 आवर्स कंटिन्युअसली फ्लाय केलं. त्यांनी इराणवर बॉम्बिंग केलं, त्यांनी त्यांचे न्यूक्लिअर साईट्स डिस्ट्रॉय करायला. तर हेच ते विमान आहे. ऑब्विसली याचं ते न्यूअर व्हर्जन वापरलं असेल त्यांनी, पण हेच ते B-2 बॉम्बर आहे. केवढं मोठं आहे ते प्लेन, बाप रे बाप. आणि हे जे प्लेन जेव्हा रडारवर दिसतच नाही त्यामुळे याला ते B-2 एकदम स्टील मोड असतं याचं, की याच्यात असं वाटतं की रडारवर स्मॉल बर्ड्स फ्लाय करतायत. तर असं. तर आता तुम्ही बघता पियू प्लेनच्या कॉकपिटमध्ये बसलेली आहे. हो का? पियू गाडी व्यवस्थित चालवते, प्लेन चालवशील का व्यवस्थित? चला शिटा भरले, गाडी काढा. चला चला शिटा भरले, गाडी काढा. चला. माय गॉड, किती कंजेस्टेड आहे एरिया. आर यू एन्जॉयिंग? येस. ओके, सुद्धा आम्ही आलो आहोत एअर स्पेस एरियामध्ये. तुम्ही पाहू शकता किती मोठे ते हे मिसाईल्स आहे सगळे. आणि जर तुम्ही कम्पेअर केले जर निखिलच्या हाईटसोबत तर आय थिंक 20-25 तरी निखिल त्याच्यात बसतील. लेट्स गो. ओके, आपण करून पाहिजे का किती निखिल बसले? ओके ओके ओके. सांगा आता कुठे चाललोय आपण? आपण चाललो आहे लास्ट पार्ट ऑफ द म्युझियम, ज्याच्यात आपल्याला US प्रेसिडेंटचे एअरफोर्स वन जे असतं त्याच्यात आपल्याला बसायला मिळणार आहे. सो बघू आता कसं असतं ते. चला. आमची व्लॉगर पियू बघा, व्लॉगर पियू. येस, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. ओके, चला आता जाऊया बिल्डिंग 4ला. आता आपण आता टॉप सिक्रेट इन्फॉर्मेशन बघणार आहे US ची. ओके, ऑलराइट. डिटेक्टिव मिस्टर निखिल, ध्यान से देखिए, यही है वो प्रेसिडेंशियल गैलरी, यही है. चला मंडळी, आता पाहूया अमेरिकेतील राष्ट्रपतीचं जुनं विमान ज्याच्यामध्ये ते बसून फिरत होते इकडे तिकडे. ह्याला पण आले असतील का? काय डोळ्याला आले होते कधी? मे बी. फ्लाइंग द प्रेसिडेंट. ऑलराइट, लेट्स गो. येस येस, हे ते मेन विमान आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि हे ओरिजिनलवर. तर ही आहे एंट्री. आता आपण जाऊ आणि बघू एअरफोर्स वन कसं असतं. तर सांभाळून तर स्टेप्सवर जो बायडन पडला होता बघ, कसं स्टेप्सवर. हो, इथं बसायचे ते.
किती इंडक्शन आहे मध्ये. इथं त्यांचं बसायचं ठिकाण. टीव्ही आहे त्यांचा. टीव्ही, मीटिंग रूम. Cigarettes. बघा किती छान हे होतं. Yeah. अमेरिकन प्रेसिडेंटचं विमान. जुना टीव्ही बघा. प्रिंटर वगैरे पण आहे. प्रिंटर अरे वा. Oh, these are different configurations. Look, this is right easier. It has like. तसं यांनी तर सगळं पॅक केलंय त्यामुळे आपल्याला बसता पण येणार नाही तिथे. बट बघू शकता तुम्ही These way lines. किती लक्झरियस प्लेन आहे. See, this is the present one. Yeah. जेवण They बनवण्यासाठी can't use सक्षम. wireless. Everything's protected. President can't use a phone. तर हे होतं US प्रेसिडेंटचं प्लेन. ऑब्व्हियसली खूप जुनं आहे त्यामुळे आपल्याला रिसेंट काही बघता येणार नाही आणि त्यांनी सगळं पॅक केलं असल्यामुळे आपल्याला काही टच पण नाही करता आलं. ऑब्व्हियसली टच पण नाही करायला पाहिजे, हे जुन्या वस्तू आहेत. तर इथे खूप छान गोष्टी होत्या. हे फ्लाईट सिम्युलेटर आहेत, म्हणजे की तुम्ही प्लेनमध्ये बसलेले आहेत आणि तुम्हाला मध्ये छान छान सिनरी दिसतील. तर आम्हाला इथे जायचं होतं बट खूपच गर्दी होती आणि क्लोजिंग टाईम असल्यामुळे आम्हाला थांबता पण येणार नव्हतं इथे. बट तुम्ही जर आलात इथे तर नक्की जा इथे. मला तर काय आयडियाच नाही प्लेन्सबद्दल काही. थांब आपण जरा आपल्या दर्शकांना सांगू की बघा आम्ही किती अज्ञानी आहोत. आम्हाला प्लेन्सबद्दल काही जास्त नॉलेज नाही आहे तरी आम्ही आलो आहोत या म्युझियमला. पण त्यालाच तर म्हणतात की तुम्ही इच्छुक असे म्हणता ना तुम्ही की तुम्ही जाऊन जास्त संत थोडी बनतोय मी. मी सांगतोय आपल्या दर्शकांना, मी सांगतोय की बघा आम्हाला प्लेन्सबद्दल काहीच माहिती नाही पण तरी आम्ही आलो, माहिती घ्यायला आलेलो आहे आम्ही प्लेन्सबद्दल. त्यामुळे तुम्ही बघू शकतात की आम्ही प्लेन्सचं काही एवढं नॉलेज नसताना पण आम्ही आलो, प्लेन्स बघितले आणि त्यांचं नॉलेज घेतलं. तर शेवटपर्यंत बघत राहा, शेवटपर्यंत बघत राहा. आरिफ आहे, आरिफला काहीच इंटरेस्ट नाही आहे प्लेन्समध्ये. आम्ही खाण्यात ब्लूबेरी खाण्यात बिझी आहोत. अरे ब्लूबेरी खाण्यात इंटरेस्टेड आहे. सो प्रत्येक ठिकाणी अमेरिकेत तुम्हाला असं दिसेल की गिफ्ट शॉप असतं एक्झिट्सला, ज्याच्यात तुम्ही खूप साऱ्या वस्तू घेऊ शकतात. मिसाईल्सच्या बॉटल. तर हा होता आमचा US एअरफोर्स म्युझियमचा एक्सपिरियन्स. पिऊ कसा वाटला तुला? मला तर खूप मजा आली, एक्साइटिंग होता. तुम्ही पण आम्हाला सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, हे सगळे एअरक्राफ्ट्स कसे वाटले आणि हा म्युझियम कसा वाटला. तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला आणि प्लीज 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 लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने आम्हाला खूप मदत मिळते. लाईक केल्याने आमचा व्हिडिओ यूट्यूब बाबा जास्त लोकांना दाखवतो. तर आम्ही तुम्हाला विनंती करतो तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि 2 टिप्स प्लीज, जर तुम्ही ह्या म्युझियमला येत असणार तर प्लीज बेबीजसाठी स्ट्रोलर नक्की आणा. म्युझियम खूप मोठं आहे, सो तुम्हाला नक्की स्ट्रोलर लागेल. आणि येत असणार तर ॲटलिस्ट 3 ते 4 तास तुम्ही काढून या, कारण की म्युझियम इतकं मोठं आहे, हिस्ट्री वाचत वाचत खूप वेळ लागतो. ऑलराईट, चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र, जय खानदेश, बाय. अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मागील काही व्लॉगमध्ये तुम्ही बघणार की आमची व्हॉइस क्वालिटी एवढी छान नव्हती, खूप सारा हवेचा आवाज आणि ते. त्यामुळे मी एक रिसर्च केला चांगला माईक कुठे मिळेल मला, कोणत्या ब्रँडचा असेल काय असेल, तर मी हा नवीन माईक घेतला. तर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आमचा आता या माईकचा. तुम्ही बघू शकता हवा खूप चालू आहे पण तुम्हाला हवेचा आवाज नाही येणार. सो मी रिकमेंड करेल हा माईक तुम्हाला. मी त्याची लिंक टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये,
तर तुम्ही चेक करू शकतात.